नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण साध्या सोप्या पद्धतीची सात्विक अशी भेंडीची भाजी करणार आहोत. यासाठी मी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलं. तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकलेली आहे 1 चमचा भरून. आता जिरे सुद्धा आपण टाकूया आणि थोडासा कढीपत्ताही मी याच्यामध्ये टाकणार आहे. ही फोडणी छान तडतडली की आपण याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा टाकणार आहोत. हिरव्या मिरचीच्या ठेच्याची आपण भेंडीची भाजी करणार आहोत. ही भाजी आपण पितृपक्षानिमित्तच्या नैवेद्यासाठी करत आहोत. नैवेद्याला साधी सात्विक भाजी लागते. त्याच्यामुळे मी बाकी काहीही टाकणार नाहीये. फक्त हिरव्या मिरचीचा ठेचा आणि भेंडी अशी ही भाजी तयार करणार आहे. आणि तुम्हाला सांगते, ही भाजी इतकी अप्रतिम लागते ना, याची चव खूप छान लागते. तुम्ही एकदा करून बघा. आता हिरव्या मिरचीचा ठेचा चांगला परतल्यानंतर मी याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकलेली आहे. हळदही आपण थोडा वेळ परतून घेऊया आणि नंतर याच्यामध्ये बारीक चिरलेली भेंडी टाकून घेऊया. भेंडी मी स्वच्छ धुवून, पुसून, कट करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी बारीक-बारीक अशी भेंडी चिरून घेतलेली आहे. ती आपण तेलामध्ये चांगली परतून घेणार आहोत. भेंडीच्या भाजीला पाणी टाकायचं नसतं, नाहीतर ती चिकट होते. त्यामुळे आपण गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवत ही भेंडी एकसारखी परतत शिजवायची आहे. 10 ते 12 मिनिटे आपण ही भाजी आहे ना शिजवून घेणार आहोत. आता मी मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. ते मीठही आपण चांगलं मिक्स करूया आणि 10 ते 12 मिनिटानंतर ही भेंडी अगदी चांगली शिजते. फक्त त्याला मध्ये-मध्ये हलवत राहायचं म्हणजे एकसारखी भेंडी शिजते. आता याच्यावरती झाकण ठेवूया. 1 मिनिटभर याला चांगली वाफ येऊ देऊया आणि नंतर झाकण काढून ही भेंडी शिजवून घेऊया. 1 मिनिटभरच झाकण ठेवायचं आहे. भेंडीला चांगली वाफ येऊ द्यायची आहे आणि नंतर आपण जवळ-जवळ 10 ते 11 मिनिटे अशीच भेंडी शिजवणार आहोत. गॅसची फ्लेम कमी ठेवून एकसारखी हलवत. शेवटपर्यंत झाकण ठेवलं तर ती वाफ आहे ना पाण्याची ती भेंडीमध्ये पडते आणि भेंडी चिकट होते. म्हणून नंतर आपण झाकण काढून भेंडी शिजवून घ्यायची आणि तुम्ही बघू शकता जवळ-जवळ 12 मिनिटे ही भेंडी एकसारखी हलवत मी शिजवलेली आहे आणि भेंडी अगदी छान झालेली आहे. त्याचा चिकटपणा गेलेला आहे म्हणजे भेंडी ही अगदी परफेक्ट शिजलेली आहे. ती भेंडी आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीची सात्विक अशी ही भेंडीची भाजी कशी वाटली तुम्हाला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीही या पद्धतीने भेंडी करा. अतिशय चवदार होते. आणि कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला? रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.